हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या यूट्यूब चॅनल वरती। आज फ्रायडे आहे आणि आता वीकेंड आहे, त्यामुळे आम्ही आता ट्रिपला निघालो आहोत। आपण जात आहोत लेक लुईसला। हाय कुठे निघालात पिऊ परू? काय करण्यासाठी? आम्हाला पोहोचण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास लागतील। कॅल्गरी पासून बॅम्फ 1 तासाच्या अंतरावर आहे, तिथून पुढे अर्धा तासाच्या अंतरावर लेक लुईस आहे। आम्ही थोडे उशिराच निघालो, आता थोड्याच वेळात अंधार पडेल। आम्हाला पोहोचण्यासाठी रात्री थोडा उशीरच होईल, त्यामुळे मी रात्रीचे जेवण पण बनवून घेतले आहे। खूपच सुंदर व्ह्यू आहे। हे जे समोर डोंगर दिसत आहे ते कॅनेडियन रॉकी माउंटन्स आहेत। हे जे आहे ते कॅनमोर टाउन आहे। बॅम्फला जाताना हे लोकेशन लागते। इथून बॅम्फ जवळ असल्यामुळे भरपूर लोक इथे स्टे करतात। बॅम्फ मध्ये एंट्री करण्याच्या अगोदर इथे आपल्याला पास घ्यावा लागतो। तिथले लोक विचारतात तुम्ही किती दिवसासाठी राहणार आहोत, त्यानुसार ते चार्ज करतात आणि ते आपल्याला एक रिसिप्ट देतात आणि ती रिसिप्ट कारच्या आतमध्ये समोर ठेवायला सांगतात। 2 दिवसाचे त्यांनी $44 घेतले आहेत। बॅम्फ मध्ये भरपूर ठिकाणे आहेत फिरण्यासाठी। जर आपण जास्त वेळासाठी थांबलो तर ते आपल्याला फाईन पण लावतात। हा जो सरळ रोड दिसत आहे तो बॅम्फला जातो, पण आपल्याला लेक लुईसला जायचे आहे, त्यामुळे आपण इथून टर्न घेणार आहोत। खूप रात्र झाली आहे, आम्ही आता हॉटेलला पोहोचलो आहोत। खूप थंडी आहे। आम्ही रूमची की घेतली आहे, आता आम्ही रूम मध्ये चाललो आहोत। आम्ही रूम मध्ये गेल्यानंतर थोड्या वेळ थांबलो, पण तिथे आवाज भरपूर येत होता आणि डोकं पण दुखायला लागले। त्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला रूम चेंज करून द्या, पण त्यांच्याकडे दुसरी रूम शिल्लक नव्हती। दुसरीकडे रूम बघत होतो, पण दुसऱ्या कोणत्याच हॉटेलमध्ये रूम शिल्लक नव्हत्या। शेवटी आम्हाला बॅम्फ मधले फेमस फेअरमॉन्ट हॉटेल मध्ये रूम मिळाली। रात्रीचा टाइम असल्यामुळे आम्हाला ऑफर मध्ये मिळाली। हे जे फेअरमॉन्ट हॉटेल आहे ते बॅम्फ मधले सर्वात फेमस आणि महागडे हॉटेल आहे। जर तुम्ही या हॉटेलमध्ये स्टे करणार असाल तर इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर लेक लुईस आहे। हॉटेलच्या समोरच आहे।
आता मुली पण खूप थकल्या आहेत, भूक पण लागली आहे, तर आता आम्ही रूमवर निघालो आहोत. त्यांनी आम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट पण फ्री दिला आहे. इथे आतमध्ये शॉप आणि रेस्टॉरंट आहेत. जेव्हा आम्ही डोर ओपन केला तेव्हा एक मोठा बेलचा आवाज आला. रूम खूपच सुंदर आहे. इथे सुरुवातीलाच एक छोटे वॉशरूम आहे. इथे हॉलमध्ये टीव्ही, सोफा, चेअर, कबर्ड वगैरे पण भरपूर दिले आहेत. खूप छान रूम आहे. इथे एक छोटा कॉफी टेबल आहे. हा जो आहे तो हॉलचा व्ह्यू आहे. खूप छान सुंदर आणि त्यांनी खूप छान डेकोरेट केलेलं आहे. कॉफी कॉर्नर. हे किती क्यूट आहे ना, छोटस कपशी. त्यांनी स्पून दिलेत. कॉफी, ग्रीन टी. फ्रीज छोटस. इथे त्यांनी आपल्या इन्फॉर्मेशन साठी बुक ठेवल्या आहेत. इथे जवळपास भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत. लॉकर. बेडरूम. बेडरूम पण खूप छान आहे. इथे पण त्यांनी टीव्ही दिला आहे. इथे त्यांनी कपडे हँग करण्यासाठी हँगर आणि बाथरोब पण दिले आहेत. बाथरूम आहे. हा आहे शॉवर एरिया. बॉडी जेल, शॅम्पू, कंडिशनर. बाथटब. ते असे हॉटेलमध्ये बॉडी लोशन पण देतात. अंधार खूप झाला असल्यामुळे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमधून या रूमचा बाहेरचा व्ह्यू दाखवते. चला, आता खूप उशीर झाला आहे. आता आम्ही जेवण करून घेतो आणि आराम करतो. उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. आम्ही सकाळी मॉर्निंगला लेक लुईसला जाणार आहोत सनराइज पाहण्यासाठी. आणि आम्ही उद्या हॉर्स राईड आणि डॉग राईड पण करणार आहोत. तो पण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया अशा पुढच्या छानशा व्हिडिओ मध्ये. थँक्यू. बाय.